अध्याय 18 गरुड पुराण मराठी ओवीबद्ध असं हे गरुड पुराण आहे. आणि गरुडाने प्रश्न विचारला तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं, हे गरुडा, या 18व्या अध्यायामध्ये नामाचं महत्त्व काय आहे, महात्म्य काय आहे आणि संन्यासाचं महात्म्य काय आहे ते 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की हे गरुडा. आणि भगवंताने 17व्या अध्यायामध्ये सहगमन म्हणजे सती जाण्याचा विधी 17व्या अध्यायात सांगितला. आता 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की हे गरुडा, जर गर्भातच मूल मेले, अगर गर्भपात झाला तेव्हा काय करावे. तेव्हा भगवंत म्हणतात की हे गरुडा, कोणत्याही विधीची गरज नाही. तान्या मुलाचा मृत्यू झाला तर फक्त क्षीरदान करावी आणि 2 वर्षापर्यंतचे मुलं मरण पावले तर त्याला जमिनीत पुरावे. 3 ते 5 वर्षापर्यंत फक्त विष्णू बलीचा विधी करावा. 5 वर्षानंतर उत्सर्ग करावा. संन्यासाची उत्तर क्रिया 11व्या दिवशी पुत्राने करावी. संन्यास व अग्निहोत्र कलीमध्ये वर्ज्य आहे, तथापि मृत्यूपूर्वी आतुर संन्यास घेता येतो. परंतु कलीमध्ये नामस्मरणाने जे सामर्थ्य आहे ते सर्व धर्मकर्मे, योग, यज्ञ, तंत्र या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. महापापी जरी असेल तरी तो नामाने उद्धरून जातो. कृतयुगात हवनाने, त्रेतयुगात धान्यधारणा, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा व कलियुगामध्ये केवळ नामानेच उद्धार होतो. नामामध्ये सर्व व्रते, तीर्थे, यज्ञ, दान आली आहेत. त्यातही राम हा 2 अक्षराचा मंत्र अति पवित्र आहे. काशीमध्ये शंकर मृत्यूसमयी हाच मंत्र जीवाला सांगतो. नाम कोणतेही असो, रामाचे, कृष्णाचे अथवा हरीचे, ते सर्व यातना चुकवते. आणि जो सतत माझे नामस्मरण करतो त्याच्या प्रपंचात सर्व भार मी वाहतो. अन्नापेक्षा श्रेष्ठ दान कोणतेही नाही. पतीहून श्रेष्ठ दैवत नाही. आईहून श्रेष्ठ तीर्थ नाही. आणि नामाहून श्रेष्ठ धर्म नाही. नंतर पुढे देवांनी गरुडाला संन्यासाचे महत्त्व, श्रेष्ठत्व सांगून त्यातही एकाहून एक वरचढ असो असे 6 प्रकार सांगून त्या संन्यास संग्रहाचे विधीसुद्धा सविस्तर वर्णन केले आहे. नंतर संन्यासाचा आचार करून असा आचार कसा करावा ते सांगितले आहे. आणि त्यात संन्यासाचे दैनंदिन जीवन कसे हवे व समाजात त्याने कसे वावरावे हे कथन भगवंताने सांगितले. की संन्यासी असला एका गावामध्ये 1 दिवस राहावे, 5 दिवस राहू नये. एका गावामध्ये एका वेळचं अन्न घ्यावं आणि पुढच्या गावी भ्रमण करावं असा संन्यासाचा आचार सांगितलेला आहे. नंतर ग्रंथकर्त्याने अवतारणिका म्हणजे प्रत्येक अध्यायातील कर्मवार विषयाचा उल्लेख केला आहे. शेवटी ग्रंथाचे स्थान वर्णन करून आपली वंश परंपरा आणि गुरु परंपरा सांगून त्यानंतर ग्रंथ समाप्त झाला. असा हा 18वा अध्याय आहे. आणि काळ, शके, मास, तिथी सहित कथन केला आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.